एक कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तर या ठिकाणी 28 कोटी 81 लाख रुपयाची दंडही लागला आहे। माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्रात जे काही प्रकल्प सुरू आहेत ते कुठलेही विकासाच्या कुठलेही डिपार्टमेंट असो, पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, स्मार्ट सिटी असेल, त्या सर्वांच्याकडे जे जे काही कामं सुरू आहे त्यामध्ये आधीच त्या ठिकाणी स्वामित्वाची तर त्या ठिकाणी स्वामित्व हे बिलातनं कापूनच त्या ठिकाणी बिल दिलं गेलं पाहिजे। आता या प्रकरणात तर 28 कोटी रुपये आता बिलातनं वसूल करावे लागणार आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या। त्यामुळं आणि तिथले जे नोडल ऑफिसर आहेत स्मार्ट सिटीचे ठाण्याचे ते सुधीर गायकवाड तिथे सिटी इंजिनियर आहे, निलेश पाटणकर त्यांचे डेप्युटी इंजिनियर आहे, आनंद पाटील जेई आहे, हे सर्व लोकांनी त्याला बिल दिलं पण स्वामित्वाची रक्कम कपात करून त्याला बिल दिलं नाही। आता 28 कोटी रुपयाचं स्वामित्व आमच्या विभागाने काढलेलं आहे। तर आता यावर सूचना आपण देतो आहे की आता बिल देताना किंवा त्यांचे अंतिम देयक पारित करताना हे 28 कोटी रुपये त्यांच्या बिलातून वसूल केले पाहिजे ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी, नंतरच त्याला पुढचं आता त्याचे बिलिंग केलं पाहिजे। प्रशांत ठाकूरजीचं म्हणणं हे खरं आहे की आमचे अधिकारी जे आहेत तिथले तहसीलदार, तिथले एडीएम, तिथले सर्कल ऑफिसर, तलाठी यांनी सुद्धा यांची काही फार दखल घेतली नाहीये। 28 कोटी रुपये स्वामित्व म्हणजे सर्कल तर साईडवरच असतात, तलाठी साईडवर असतात, इतकं मोठं उत्खनन सुरू होतं, इतकं मोठं त्या ठिकाणी उत्खनन सुरू असताना यांनाही काही माहित नव्हतं, यांनाही माहिती होतं, पण या ठिकाणी दुर्लक्ष झालं आहे। तर आता आपण अंतिम 28 कोटीची नोटीस काढली आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे सुरू आहे, म्हणून माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या सर्वच विभागामध्ये आता या ठिकाणी शासन आदेश निर्देश करण्यात येईल की स्वामित्वाची रक्कम ही बिलातनं कमी करून त्या ठिकाणी कापून घेण्यात येईल आणि त्यांनी जर स्वामित्व भरलं असेल आमच्या विभागाला जे रशीद दाखवल्यावर तेवढं स्वामित्वाचं रक्कम मग बिलातनं त्याला वापस करण्यात येईल असा निर्णय शासन घेईल। धन्यवाद अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करतो। पण माझा प्रश्न असा आहे की मूळ जो टेंडर असतं, ती निविदा असते, त्या निविदेचा बीओ किंवा बीड ऑफ क्वांटिटी असतं,